3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे लेबनॉनचं सर्वात मोठं नुकसान झालंय. लेबनॉनमध्ये स्थित हिजबुल्लाह हा इराणचा सर्वात जवळचा मित्र आहे आणि अमेरिका आणि इस्रायलचे इराण विरुद्ध ऑपरेशन एपिक फ्युरी सुरू केलेलं आहे. या दरम्यान हिजबुल्लाहने इस्रायलवर रॉकेट्स हल्ले केलेले आहेत. त्यामुळे इस्रायलने लेबनॉनवर जोरदार हल्ले सुरू केलेले आहेत. इराणने अमेरिकेच्या 10 तेलवाहू जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिलेली आहे, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान विधान केलंय. तसंच युद्ध संपवण्याबाबतची गांभीर्यता दाखवण्यासाठी इराणने जहाजांना परवानगी दिल्याचंही ट्रम्प यांनी सांगितलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चैत्र नवरात्रीच्या 9व्या दिवशी गोरखपूरमधील गोरखनाथ मंदिर परिसराला भेट दिली. यावेळेला त्यांनी विधीपूर्वक कन्यापूजन केलं. कन्यापूजनानंतर मुख्यमंत्री गोरखनाथ मंदिर परिसराचा त्यांनी आढावा घेतला. तसंच नागरिकांशी संवादही साधला. जम्मू आणि काश्मीर विधानसभेमध्ये इराणच्या मुद्द्यावरून आणि राजकीय टिप्पणीवरून जोरदार शाब्दिक चकमक झाली. भाजप आणि काँग्रेसच्या आमदारांमध्ये झालेल्या जोरदार शाब्दिक चकमकीचं रूपांतर हाणामारीत झालं. नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांनी सभागृहामध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांचे पोस्टर फडकावल्यानं वातावरणात तणाव निर्माण झाला. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून गॅस बुकिंग अयशस्वी झाल्यामुळे आणि पुरवठ्याच्या नियमांबाबत नागरिक त्रस्त झाले. अशामध्ये एलपीजी केंद्रांबाहेर ग्राहकांकडून तोडफोड करण्यात आली. दरम्यान शेरपूर परिसरातील अनेक एलपीजी एजन्सींनी गर्दी नियंत्रणासाठी खासगी बाउन्सर तैनात केल्याचं पाहायला मिळालं. मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतील. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यांची तयारी आणि योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने पेट्रोल आणि डिझेलबाबत एक मोठा निर्णय घेतलाय. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क कमी केलंय. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 13 रुपयांवरून 3 रुपये करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर डिझेलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपयांवरून 0 करण्यात आलं आहे. इराण इस्रायल अमेरिका युद्धामुळे देशात निर्माण झालेल्या अनिश्चित परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने या परिस्थितीबाबत एक मोठं निवेदन जारी केलंय. देशभरात लॉकडाऊन लागू करण्याची कोणतीही योजना नाही, याबाबतच्या सगळ्या अफवा आहेत, असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केले. तसंच चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवण्याचंही आवाहन केलेलं आहे. लॉकडाऊनविषयी अफवा पसरवणं महागात पडले. मुंबईतल्या एका तरुणानं रात्री 12 वाजल्यापासून कडाक्याच्या लॉकडाऊन पुन्हा लागणार असल्याचा व्हिडिओ करत सोशल मीडियावर प्रसारित केला होता. या व्हिडिओचं गांभीर्य ओळखत मुंब्रा पोलिसांनी तत्काळ त्या तरुणाचा शोध घेत त्यांना त्याबाबत माफी मागायला लावलेली आहे.